आज राज्यभरामध्ये बार्टी त्याचबरोबर महाज्योती आणि सारथीच्या फेलोशिपसाठी जी परीक्षा घेण्यात आलेली होती त्या परीक्षेमध्ये गोंधळ पाहायला मिळाला। तो म्हणजे पुणे विद्यापीठाच्या 2019 सालच्या सेट परीक्षेतले सगळेच प्रश्न जे आहेत ते आजच्या परीक्षेमध्ये आलेले होते। ज्यांनी ही परीक्षा दिलेली आहे ते उमेदवार आपल्याबरोबर आहेत। नेमका काय प्रकार घडला आणि परीक्षेमध्ये जे आलेले प्रश्न होते ते 2019 सालातले आहेत? हां सर, नक्कीच 2019 मध्ये जी सेटची परीक्षा घेतली त्याचा जो फर्स्ट पेपर असतो, जो रिसर्च मेथोडॉलॉजीवरती असतो, त्या पेपरमध्ये सगळे प्रश्न जसेच्या तसे आलेले आहेत। हा 2019चा पेपर आहे आणि हा आज झालेला पेपर आहे। दोन्हीही सगळे प्रश्न आणि 1-2 प्रश्न नाही, 50चे 50 प्रश्न जसेच्या तसे प्रश्न आलेले आहेत। म्हणजे 2019ला हा सेटचा पेपर होता पूर्ण? किती प्रश्न आले सगळे म्हणजे सगळे 50चे 50 प्रश्न रिपीट झालेले आहेत सर याच्यामध्ये 19 म्हणजे। कुणाची चूक आहे नेमकी ही जे पुणे विद्यापीठाकडे याची जबाबदारी देण्यात आलेली होती? प्रश्नपत्रिका काढण्यासाठी सुद्धा टाळाटाळ केली जाते? प्रश्नपत्रिका काढण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे निश्चितच, पण त्यांनाही कमी वेळ होता पुणे विद्यापीठाकडे। कारण एक 8 दिवसापूर्वी आम्हाला सांगण्यात आलं की तुमची परीक्षा होणार आहे 17 तारखेला, पण आज 17 तारखेला MPSCची मेन्स असल्यामुळे आम्ही त्यांना अर्ज केले, तक्रारी दाखल केल्या की आमची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, म्हणून त्यांनी आमची परीक्षा 24 डिसेंबर म्हणजे आज रोजी घेण्यात आली। त्यातही असा सावळा गोंधळ केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा नागपूरचं अधिवेशन होतं 14 डिसेंबरला आमची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली। त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की जी हाय पॉवर कमिटी स्थापन केलेली आहे त्या हाय पॉवर कमिटीच्या अंतर्गत जो त्यांना पुनर्विचारासाठी वेळ दिलेला आहे आणि त्यातून जो काही अहवाल येईल त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं। मग आम्ही त्यांना असं सांगितलं होतं की जोपर्यंत आता काय परीक्षा रद्द झाली पाहिजे, आमची तीच मागणी आहे सर की तुम्ही जोपर्यंत त्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत परीक्षा स्थगित करा असं आम्ही म्हटलं होतं। हे सरकारचं अपयश आहे का? नाही, हे सरकारचंही अपयश आहे आणि प्रशासनाचंही अपयश आहे। अजित दादा म्हटले होते की PhD करून काय दिवे लावणार। दादा आज बघितलं असेल, हे उदाहरण आहे तुमच्यासमोर की अशिक्षित 10वी नापास लोक प्रशासनात गेले ते असे गैरप्रकार होतात। म्हणून उच्च शिक्षणाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांची काय मागणी आहे की परीक्षा तर रद्द झालीच पाहिजे, पण सारथी बार्टी महाज्योतीच्या माध्यमातून सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे। ही फेलोशिप का मिळाली पाहिजे तर कुठंतरी ग्रामीण भागातील असतील शेतकरी शेतमजुरांची मुलं हे उच्च शिक्षण घेऊ पाहत आहेत, मग PhD सारखं उच्च शिक्षण घेत आहेत आणि त्यांना कुठंतरी मदतीची गरज आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल लावलेलंच आहे आणि सर्व समाजातील विद्यार्थी आहेत सारथी बार्टी महाज्योतीचे, तर यांना न्याय देण्यासाठी तुम्ही सरसकट फेलोशिप द्यावी व झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी। जर परीक्षा रद्द झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल उमेदवार? परीक्षा रद्द झाली नाही तर असंही आमचं आंदोलन सुरूच आहे आणि आमचा हा लढा जोपर्यंत आम्हाला सरसकट फेलोशिपचा GR येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे। मग सारथी बार्टी आणि महाज्योतीचे सगळे विद्यार्थी ह्या 4 दिवसात जर निर्णय नाही लागला तर मुंबई येथे जाऊन उपोषण करणार आहे। नाही, मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर आधीही लक्ष घातलेलं होतं, पण कदाचित ट्रिपल इंजिन सरकार म्हणतात की चांगलं काम करते, पण ट्रिपल इंजिन सरकारच्याच ह्या घोळामुळे कुणीच स्वतःच्या अंगावर हा प्रश्न घ्यायला झाले आणि ह्या प्रश्नाकडे सर्व दुर्लक्ष करतायत। आपण पाहतोय की ही परीक्षा जी आहे ती लवकरात लवकर सरकारनं रद्द करावीत आणि जी तांत्रिक चूक झालेली होती ती दुरुस्त करून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी अशी प्रतिक्रिया हे सगळे उमेदवार देताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।